गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक माय चॅनल. आपण जवळपास 13 दिवसांनी परत आलो ब्लॉगवरती. थोडं घरी काम होतं. काम म्हणजे जबाबदारी होती मोठी, ती आपण म्हणजे प्रमोट झाल्यासारखे स्वतःमध्येच. आपण आता हजबंडपासून पापा झालोय. पापा 28 तारखेला एक आनंदाची बातमी पण होती 28 तारखेला, आणि एक दुःखद बातमी म्हणतात ना, ती पण होती. दुःखद बातमी ही होती की अजित पवारांचं ते घडलं, म्हणजे अपघात झाला. आणि आनंदाची बातमी ही होती की मला मुलगा झाला रे. आज टोटल ब्लाइंड आहे आणि खूप दिवसांनी, म्हणजे खूप मोठ्या गॅपनी आपण ब्लॉगिंग सुरू करत आहे, म्हणजे ब्लॉग सुरू करत आहे आपला. ह्या वर्षी नवीन गोष्टी, घडामोडी हा कॅमेरा कॅप्चर करणारच आहे. ब्लॉगिंग करताना एक एक्सपिरियन्स यायला लागला आहे की जे दिवसाचा जो काउंट आहे हा लक्षात येतो आहे. आज दिवस कोणता चालू आहे, काय चालू आहे. पहिलं काय नाही, उठला निघाला कामावर, आपल्या दिहाडीवरती काम करायला चला, एवढंच लिहायचं लक्षात. हे राहिले ते राहिले. आज प्रत्येक दिवसाची आहे ना व्हॅल्यू केली जाते. जेव्हापासून ब्लॉग करायला लागलं तेव्हापासून एक त्याचं हे राहते, म्हणजे की व्हॅल्युएशन राहते की आज काय केलं, आज काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे. सेल्फ मोटिवेशन पण राहते खूप. कॅमेरामुळं अजून एक बेनिफिट आहे की सेफ्टी फीचर्स एक ॲड ऑन होते. सगळ्या बाजूचं दिसतोय की एरिया, की काय आहे काय नाही आहे, नवीन अपग्रेड काय आले. आज रोडला तशी जास्त गर्दी नाही दिसत आहे, नाहीतर आता आपल्याला उद्याच बघा येईल की आणखी मंडेला किती गर्दी राहणार आहे. आणखी बाप होण्याचा जो एक्सपिरियन्स आहे हा खूप नेक्स्ट लेवल होता. आता पूर्ण डिस्कस करावं की नाही करावं हे काय समजत नाही. आम्हाला तर एक्सपेक्टेड होतं की दोघांना पण, की दोघं सेफच पाहिजे काय असलं तरी. पण अनएक्सपेक्टेड पण गोष्टी घडल्या. तसे बाळाची आत्या म्हणतच होती मी आल्याशिवाय डिलिव्हरी होणार नाही लगेच, आणि तसंच झालं. आत्या आली नंतरच डिलिव्हरी झाली. वॉर्ड रूमचा एक एक्सपिरियन्स सांगतो तिथला. वॉर्ड जो राहतो, ऑपरेशन थिएटरचा वॉर्ड, खूप गडबड चाललेली, खूप पॅनिक टेन्स झालं होतं कंडिशन. त्याच्यामध्ये एवढं टेन्स झालं होतं की सुधरत नव्हतं काय चाललं आहे काय नाही. 4-5 डॉक्टर येऊन गेले तिथं, कळत नव्हतं की काय चाललं आहे. 10-15 मिनटं तरी सगळा जो हे राहतो, मोमेंटम राहतो, मोमेंट जास्त गोष्टी घडतात. आतमध्ये डॉक्टर जातात, बाहेर येतात, नर्स आतमध्ये यायला लागल्यात. त्या आशा होत्या, आशाताई त्या पण होत्या. सांगायचं म्हणजे असं की पहिल्यांदा डॉक्टर आले आणि म्हणले की जगदाळे फॅमिली का, आता आमचं आडनाव जगदाळे, त्यामुळे जगदाळे फॅमिली. म्हटलं हो. म्हणले बाळ आणि बाळाची मम्मी हे दोघं सेफ आहेत, काही प्रॉब्लेम नाही, आरामात आहेत, काही इश्यू वगैरे नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा, ठीक आहे. एवढं ऐकल्यानंतर थोडं पहिल्यानंतर भारी वाटलं की बाबा हां ठीक आहे, चल जाऊ दे.
की तर कुठं होतं आपण? हां, बाळाचे डॉक्टर आले, म्हणजे 5 डॉक्टर होते जसे ॲनेस्थेसिया, जे इंजेक्शन देणारे, नंतर सिझरिंगवाले वेगळे, मेन डॉक्टर वेगळे. त्यामधले बाळाचे जे डॉक्टर होते ते बाहेर आले. ते म्हणले की बाळ आणि मम्मी हे दोघंजण एकदम सेफ आहेत, काही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणजे बाळाचं पण वजन पण चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि मी त्यावेळेस थोडं शांत झालो, म्हणजे पॅनिक ज्या वॉर्डरूमच्या बाहेर जसं बसलो होतो ज्या पद्धतीने, त्यानंतर मी शांत झालो. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर त्यांनी अशी न्यूज दिली. आमचं काय असं हे नव्हतं डोक्यामध्ये की मुलगाच होईल, मुलगीच होईल, हेच पाहिजे तेच पाहिजे, असं अनएक्सपेक्टेड नव्हतं. आम्हाला एकच पाहिजे होतं, हम दो हमारा एक, या पद्धतीतलं. म्हटलं मुलगा झाला. मुलगा झाला म्हणल्यानंतर आमचा आनंद काय गगनात मावेना एवढा असा आनंद झाला. म्हणजे छोटा ब्लॉगर झाला. छोटा ब्लॉगर झाला रे, छोटा ब्लॉगर. तीच माझ्या आनंदाची गोष्ट होती. म्हणजे व्यवस्थित सगळं ओके झालं, बरं वाटलं. आता बाळ पण खूप छान आहे. आता झाले त्याला 12-13 दिवस झालेत, 12 दिवस झालेत. नाव पण ठरवलं आहे. नाव डिस्क्लोज नाही करता येणार मला, कारण अजून नाव ठेवायचं आहे. काय बोलावं काय नाही बोलावं आज काही सुचत नाही. ऑफिसचा हा पहिला दिवस आहे आफ्टर 13 days. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आता एकच आहे, आपल्याला झालं आहे छोटा ब्लॉगर. छोटा ब्लॉगर खूप ॲक्टिव्ह आहे, खूप म्हणजे बेतोफान ॲक्टिव्ह आहे. पण जेव्हापासून ब्लॉगिंग करता आलं, जसं मग असे बोललो मी, प्रत्येक दिवसाचा काउंट आहे ना हा लक्षात येतो. म्हणजे की लाईक प्रत्येक दिवसाचं आहे ना महत्त्व कळतं आहे की या दिवस काय होता, हा दिवस काय होता. फक्त आनंदाचाच असा विषय नाही, नॉर्मल डेजचं जे आपलं वर्किंग शेड्यूलमधला जो आहे तो, प्लस इकडचा, त्या दोन्ही गोष्टीचा जो महत्त्व आहे ना दिवसाचं, हे खूप बारकाईने लक्षात येते की हा दिवस होता, ह्या दिवशी काय केलं, ह्या दिवशी काय केलं. जरी आता एवढे ते दिवस जरी आपण स्किप केलं ना, पण त्याचं व्हॅल्यू कळते की बाबा त्यात तेवढ्या दिवसामध्ये मी काय केलं, काय उपकारलं. हे ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल ना, त्यावेळेस तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ना ॲडमायर किंवा कॅप्चर केलेलं असतं, म्हणजे ॲक्वायर्ड केलेलं असतं. उठायचं, ब्लॉगिंग चालू करायचं, बापरे, बहुतेक ॲक्सिडेंट झाला आहे कुठं काहीतरी. प्रत्येक गोष्टीत काय नाही तर ड्रॉबॅक असतोच, काहीही घ्या तुम्ही, कितीही भारी गाडी घ्या, कितीही काही करा, काय नाही तर ड्रॉबॅक असेल. एक असेल तर एक नसेल, एक नसेल तर एक असेल. गाडी चांगली असेल तर रोडच खराब आहे, रोड खराब आहे तर गाडी चांगली आहे. लोकांनी पण इन्व्हेन्शन करताना या गोष्टी फोकस नाही केलं की रोड चांगला बनवा. पहिली तर गोष्ट, पहिली गाडीच चांगली बनवतात. जी वापरायची गोष्ट आहे, म्हणजे कंट्रोलेबल फॅक्टर हा गोष्टी लक्षात ठेवून की त्यांनी गाडीच चांगली बनवतात. पण रोड पण चांगला बनवा ना, असं म्हणजे इन्व्हेन्शन व्हावं ना चांगलं काहीतरी. फक्त गाड्यांचं इन्व्हेन्शन होऊन काय फायदा आहे का? रोड आहे तो भिकारचा, त्या टेक्नॉलॉजीचा हायच आहे, हायच खड्डे, हायच धूळ. बाबा रे, काहीतरी ॲक्सिडेंट मोठा झाला आहे का. अशा आतमध्ये शिरतात, आधीमध्ये हे असतात मूडमध्ये, देतात उडवून.
कोण बघते आता का नाही ना. आता ह्यो माझ्या मागे चालला ह्या पिकअपवाला, ह्या रताळ्याला एवढं कळलं पाहिजे रोडमध्ये कसा वन वे आहे, वन वेला स्पीडमध्ये पकडते गाडी. काय गरज आहे का ओव्हरटेक करायची. भुसगा भोसरीवाला इथंच आहे. आता देवान म्हणा डबरे पुण्याचं तरी पण डोक्या परिणाम असल्यावर तुला माहित आहे ना लोक कसे चालवतात गाडी. हां हो ना होन दे होन. शेंबड्या मागच पडला ना आता शेवटी.